एकीकडे इस्रायल भारताच्या अत्यंत जवळचा आणि प्रत्येक संकटात आम्ही भारताच्या पाठीमागे आहोत हे ठासून सांगणारा देश. दुसरीकडे इराण भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्या प्रचंड महत्त्वाचा भाग. या दोन्ही देशांमध्येच आता युद्ध सुरू झालंय. इराणने इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईलचा मारा करून प्रचंड मोठं नुकसान केलं. इस्रायल याला कोणत्याही परिस्थितीत उत्तर देणार हे निश्चित आहे आणि यामुळे मध्य पूर्वेत नव्या युद्धाची सुरुवात होते. या हल्ल्यानंतर जगभरातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेने तर इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकन आर्मी सज्ज असल्याचं सांगितलंय. तसंच फ्रान्सनेही आमचं सैन्य इस्रायलच्या मदतीसाठी सज्ज असल्याची भूमिका घेतली आहे. ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया या भारताच्या सहकारी सर्व देशांनी जाहीरपणे इराणचा निषेध करण्याची भूमिका घेतली आहे. पण बेंजामिन नेतन्याहू जे पंतप्रधान मोदी यांचे जवळचे मित्रही आहेत, त्यांच्या देशावरील हल्ल्यानंतर भारताने सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. कारण इस्रायलमधील भारतीय दूतावासाने फक्त काळजी घेण्याचं आवाहन केलं असून हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू या दोघांची सोमवारी फोनवरून बातचीत झाली होती आणि भारताने आपली भूमिका या संवादात कळवलीच आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत भारतासमोरील समस्या काय आहेत, या युद्धाने भारताची डिप्लोमसी टेस्ट कशी होणार आहे, तेच या व्हिडिओत आपल्याला पाहायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, मटाचं इंटरनॅशनल व्हिडिओचं चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. इस्रायल आणि भारत हे एकमेकांचे शस्त्र खरेदीदार देश आहेत. त्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने दोन्ही देशात हजारो कोटींचा व्यापार आहे. दुसरीकडे इराणच्या बाबतीत बोलायचं तर इराणकडून सध्या आपण कच्चं तेल घेत नसल्यामुळे या दोन्ही देशातला व्यापार प्रचंड खाली आलाय. भारताकडून किरकोळ प्रमाणात इराणमध्ये निर्यात केली जाते, मात्र ती अदखल पात्र आहे असं आपण म्हणू शकतो. आता इराण या युद्धात थेट पडल्यामुळे भारतासमोरही काही अडचणी निर्माण झाल्यात. या हल्ल्यावरील भारताची पहिली प्रतिक्रिया ही होती की भारतीयांनी सुरक्षितपणे राहावं आणि आवश्यकता नसल्यास इस्रायलला प्रवास करू नये. ही ॲडवायझरी रात्री भारतीयांसाठी जारी करण्यात आली. इराण इस्रायल संघर्षात भारताला अत्यंत तटस्थ भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याची कारणंही तशीच आहेत. पहिलं कारण आहे भारताचा मध्य आशियासाठीचा मार्ग. मध्य आशिया आणि अफगाणिस्तानमध्ये भारताच्या व्यापारासाठी चाबहार बंदर अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भारताने हे चाबहार बंदर इराणमध्ये बांधलंय. पाकिस्तानला बायपास करण्यासाठी चाबहार बंदर भारतासाठी गेम चेंजर आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढल्यास सागरी मार्ग आणि इराणचा ताबा असलेला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरही परिणाम अपेक्षित आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा अरबी समुद्रातील भारतीय जहाजांच्या व्यापाराचा महत्त्वाचा मार्ग आहे. यामुळे भारताची चाबहारमधील गुंतवणूक, मध्य आशियातील मार्ग यातही अडथळे येतील. भारताने गेल्या 10 वर्षात या चाबहार बंदरावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि या माध्यमातून पुढे मध्य आशियासाठी रस्ते, रेल्वे लाईन अशी बांधणी केली आहे. भारतीय कंपन्याही तिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतायत. यासोबतच अजून एक अडचण तातडीने तयार होऊ शकते. हिजबुल्ला इस्रायल तणावामुळे निर्वासितांचा धोका तयार होऊ शकतो. आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय राहतो. यापूर्वी भारताला अफगाणिस्तान आणि युक्रेनमध्ये निर्वासितांच्या सुटकेसाठी मोहीम राबवावी लागली होती. आखाती देशांमध्येही युद्धानंतर पुन्हा अशीच मोहीम राबवावी लागू शकते. पश्चिमेतील देशांना या तणावावर कोणत्याही एका देशाची बाजू घेणं सहज सोपं असलं तरी भारतासाठी ते मात्र एवढं सोपं नाही. कारण या भूमिकेमुळे मध्य पूर्वेतील इतर देशही दुखावले जाऊ शकतात. त्यामुळेच एस जयशंकर मंगळवारी अमेरिकेत बोलताना हेच म्हणाले होते की यावर लवकरात लवकर उपाय निघावा आणि भारत यासाठी प्रयत्न करण्यासाठी बांधील आहे. एस जयशंकर यांनी गेल्या 6 वर्षात भारताची डिप्लोमसी एका वेगळ्या उंचीवर नेली आहे. मध्य पूर्वेतील देशांसोबत सलोख्याचे संबंध ठेवत इस्रायलसोबतचे संबंधही चांगले झालेत. मात्र या कठीण काळात भारताची डिप्लोमसी टेस्ट होणार आहे. या परिस्थितीत भारताने कुणाच्या बाजूने उभा राहायला हवं, याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मतही कमेंटमध्ये जरूर कळवा.